तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 5 एप्रिलच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीला खूप सर्दी खोकला झालेला असतो, पण तेजस्विनीच्या औषधामुळे, तिच्या घरगुती उपायामुळे सखीला बरं वाटतं. सखी तेजस्विनीच्या रूममध्ये झोपते आणि थोड्या वेळाने सरकार डॉक्टरांची टीम घेऊन घरी पोहोचते. पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. सखीला पूर्ण बरं वाटलेलं असतं. सरकारला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा ती खूप भडकते. सरकार म्हणते, 2 दिवस, फक्त 2 दिवस, 2 दिवसानंतर तुमच्या सगळ्यांना मी लाईनीवर आणणार. पण आधी त्या खोटारड्या बाईच्या रूममधून माझ्या सखीला बाहेर काढायचे आणि त्या बाईला आधी बाहेर काढायचे मला. तिला घराबाहेर काढणार आणि मी या घरची तेजस्विनी आहे हे सगळ्यांना पटवून देणार. सरकार जात असते. कान्हा तिला थांबवतो. सरकार म्हणते, अजिबात नाही, आता या सगळ्यामध्ये पडायचं नाही. जर माझ्या मागे लागलात तर याद राखा. सगळे गप्प होऊन जातात. सरकार तेजस्विनीच्या रूममध्ये जाते. ती समोरचं दृश्य बघते आणि हादरते. सखी आपल्या आईला आई आई करून हाक मारत असते. तेजस्विनी म्हणते, सखी, तू मला आई म्हणाली आहेस. आज इतक्या वर्षानंतर माझ्या मुलीच्या तोंडून मला आई अशी हाक ऐकू आली. मला खूप छान वाटते. सरकार हे सगळं लांबून बघते. सरकार मोठ्याने ओरडते आणि म्हणते, लांब हो तिच्यापासून, ती माझी मुलगी आहे. आता सखीला बरं नसल्यामुळे सखीची खरी आई कोण आहे हे सखीला तर पटले, सखीची खात्री पटली आहे. पण 2 दिवसानंतर सखी काय निकाल देते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळते की सखी कान्हा रूममध्ये झोपलेली असतात. सखीला अचानक खोकल्याची उबळ येते. तिला खूप त्रास होऊ लागतो. कान्हा विचारतो, सखी मॅडम, काय होते तुम्हाला? सखी म्हणते, नाही माहिती, सर्दी खोकला झालेला आहे. कान्हा म्हणतो, पण औषध तर दिलं होतं ना. सखी तोंड धुण्यासाठी बाथरूममध्ये जाते. सखी गुळणा करते, पण तिची उबळ काही थांबत नाही. कान्हा तिथे येतो. कान्हा म्हणतो, काय झाले सखी मॅडम, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? ताप आला आहे का? कान्हा सखीच्या डोक्याला हात लावून बघतो आणि सखी आपल्या तोंडावरचा हात काढते. कान्हाला सखीच्या नाकातून रक्त येताना दिसतं. कान्हा घाबरतो आणि म्हणतो, काय सखी मॅडम, अहो तुमच्या नाकातून रक्त येत आहे. तुम्हाला कसला त्रास होतो आहे का? का तुम्हाला कसला आजार आहे जो मला माहिती नाही आहे? सखी म्हणते, कान्हा, अरे सर्दी खोकला आहे. माझा सर्दी खोकला हा असाच असतो, टोकाचा असतो. कान्हा म्हणतो, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी डॉक्टरांना बोलवतो. कान्हा आपला मोबाईल घेतो आणि डॉक्टरांना फोन लावतो, पण रेंज नसते. कान्हा हॉलमध्ये धावत येतो आणि डॉक्टरांना फोन लावतो. डॉक्टर काय अवेलेबल नसतात. कान्हाची चिडचिड होत असते आणि तेवढ्यात तिथे तेजस्विनी येते. तेजस्विनी विचारते, कान्हा काय झालं आहे, तू एवढा पॅनिक का झाला आहेस? कान्हा म्हणतो, सखी मॅडमला सर्दी खोकला झाला आहे, म्हणून मी डॉक्टरांना फोन लावत होतो. त्यांच्या नाकातून रक्त येते. तेजस्विनीला पण सखीची काळजी वाटते. तर इथे सखी खूप खोकलत असते. तिचा आवाज सरकारच्या रूमपर्यंत जातो. सरकार सखीच्या रूममध्ये येते. ती मनात म्हणते, या सखीचा एवढा आवाज का ऐकू येतोय? म्हणजे नक्कीच काहीतरी सिरियस कंडिशन असेल. नाही, सखीला जपायला पाहिजे. नाही तर हिला काही झालं ना तर माझ्या हातातून सगळी प्रॉपर्टी निसटून जाईल. सखी बाथरूममधून बाहेर येते. सरकार काळजी करण्याचं नाटक दाखवते. सरकार विचारते, काय होतंय सखी? सखी म्हणते, काही नाही, सर्दी खोकला झाला आहे. सखीला खूप खोकला येतो. सरकार तिला बेडवर बसवते आणि तिला पाणी देते. सरकार तोंड वाकडं करत, किळसवाणं तोंड करत सखीच्या पाठीवरून कसाबसा हात फिरवते. सखीला मळमळत असतं आणि तिला उलटीसारखं होत असतं. सरकार अजून किळस करते, पण सखीजवळ बसणं तिला भाग असतं. सखीला तिला पटवून द्यायचं असतं की मीच तिची आई आहे. सरकार दाराला कडी लावून घेते आणि सखीजवळ बसते. तर इथे बाहेर कान्हा आणि तेजस्विनी येतात. त्यांना कळतं की दरवाजा आतून ब्लॉक केला आहे आणि आतमध्ये सरकार आहे. कान्हा, तेजस्विनी सरकारला आवाज देतात आणि दरवाजा उघडायला सांगतात. सरकार मनात म्हणते, ही तेजस्विनी आली ना तर तिला माहिती असेल सखीला काय होते. नको दार उघडायला. मी जर दार उघडलं तर ही सुद्धा संधी निघून जाईल. नाही, आता काहीही झालं तरी मला हार मानायची नाही आहे. कान्हा, तेजस्विनी दरवाजा ठोकत असतात. सरकार मोठ्याने ओरडते. सरकार म्हणते, स्टॉप इट. मी आहे ना माझ्या सखीजवळ. सखी माझी मुलगी आहे. तिला इतर कुणाचीही गरज नाही आहे. मी घेते तिची काळजी. तुम्ही जा इथून. तिला काहीही होत नाही आहे. सखी म्हणते, सरकार दार उघडा. सरकार तिला म्हणते, सखी,
अगं काही गरज नाही आहे आता सगळ्यांची, मी आहे ना तुझ्यासोबत. तू झोप, तुला थोडं झोपल्यावर बरं वाटेल. तू झोप बरं, आराम कर. सखीचा खोकला काही थांबत नाही आणि तिच्या नाकातून रक्त येतच असतं. सरकार खूप घाबरते. तिला वाटतं की सखीची कंडिशन अजून खराब होतीये. तर इथे बाहेर कान्हा, तेजस्विनी यांचा आवाज ऐकून सगळे तिथे पोहोचतात. कान्हा म्हणतो सखीला बरं वाटत नाही आहे आणि ही सरकार दरवाजा लावून बसली आहे. सगळे सरकारला मोठमोठ्याने आवाज देतात आणि दरवाजा उघडायला सांगतात. पण सरकार काही दरवाजा उघडायला तयार नसते. शेवटी सखीच दरवाजा उघडते. सखी दरवाजा उघडते आणि समोर सगळ्यांना बघते आणि बेशुद्ध पडते. सगळे सखीला घेऊन खाली जातात. तेजस्विनी सखीला म्हणते, सखी तुला काही होणार नाही, तुला बरं करण्याचे उपाय आहेत माझ्याकडे. सरकार धावत खाली येते. ती तेजस्विनीला म्हणते, लांब व्हा माझ्या मुलीपासून, माझ्या मुलीला काहीही देण्याची गरज नाही आहे. कान्हा म्हणतो, ही भांडायची वेळ नाही आहे आणि माझ्या बायकोला बरं वाटत नाही. माझ्या बायकोला कसं बरं करायचं हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे तुम्ही बाजूला व्हा. सरकार सखीला म्हणते, सखी बघतीयस ना तू, अगं हा कान्हा आणि ही माझी जुळी बहीण, ही दोघं तुला माझ्यापासून तोडण्याचा प्रयत्न करतायत. आयती संधी मिळाली ना यांना. पण तू काळजी करू नको, मी आहे, मी तुला काहीही होऊ देणार नाही. मी आत्ता डॉक्टरांना बोलवते. सरकार परशूला आवाज देते आणि ती मनात म्हणते, नको नको, मी परशूला जर काम सांगितलं तर यात मला मोठेपणा मिळणार नाही. आता बोलायचं नाही आहे, बोलण्यापेक्षा ऑर्डरपेक्षा आता कृती महत्त्वाची आहे. मीच डॉक्टरांना घेऊन येते. सरकार डॉक्टरांना आणायला जाते. सगळे विचार करत असतात की आता काय करायचं, सखीला बरं वाटण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. सगळे विचार करत असताना तेजस्वी म्हणते, सखी तू काळजी करू नको, माझ्याकडे तुझ्यासाठी उपाय आहे. तू लहानपणी असाच त्रास व्हायचा तेव्हा मी काय करायचं ते मला माहिती आहे. तेजस्विनी किचनमध्ये जाते आणि ती घरगुती उपाय करते. तेजस्विनी लवंग भाजते, ती कुटते आणि ती सखीजवळ आणून देते. सखी त्या भाजलेल्या लवंगाचा वास घेते आणि तिला बरं वाटतं. सखीला झोप लागते. सखी आपल्या आईच्या कुशीत झोपते. सगळ्यांना हे दृश्य बघून बरं वाटतं आणि सगळ्यांचीच खात्री पटते की हीच आहे तेजस्विनी. तेजस्विनी म्हणते, कान्हा तिची मान अवघडेल. कान्हा म्हणतो, काळजी करू नका, मी वर घेऊन जातो. तेजस्विनी म्हणते, वर नको, माझी रूम इथेच आहे, माझ्या रूममध्ये घेऊन चल आणि काही काळजी करू नको, मी आहे रात्रभर तिच्यासोबत. कान्हा ठीक आहे म्हणतो आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.